ألم تروا أن الله سخر لكم ما في السماوات وما في الأرض وأسبغ عليكم نعمه ظاهرة وباطنة ومن الناس من يجادل في الله بغير علم ولا هدى ولا كتاب منير وإذا قيل لهم اتبعوا ما أنزل الله قالوا بل نتبع ما وجدنا عليه آباءنا أولو كان الشيطان يدعوهم إلى عذاب السعير ومن يسلم وجهه إلى الله وهو محسن فقد استمسك بالعروة الوثقى وإلى الله عاقبة الأمور ومن كفر فلا يحزنك كفره إلينا مرجعهم فننبئهم بما عملوا إن الله عليم بذات الصدور نمتعهم قليلا ثم نضطرهم إلى عذاب غليظ ولئن سألتهم من خلق السماوات والأرض ليقولن الله قل الحمد لله بل أكثرهم لا يعلمون لله ما في السماوات والأرض إن الله هو الغني الحميد ولو أن ما في الأرض من شجرة أقلام والبحر يمده من بعده سبعة أبحر ما نفدت كلمات الله إن الله عزيز حكيم ما خلقكم ولا بعثكم إلا كنفس واحدة إن الله سميع بصير ألم تر أن الله يولج الليل في النهار ويولج النهار في الليل وسخر الشمس والقمر كل يجري إلى أجل مسمى وأن الله بما تعملون خبير ذلك بأن الله هو الحق وأن ما يدعون من دونه الباطل وأن الله هو العلي الكبير. काय तुम्ही लोकांनी या गोष्टीवर विचार नाही केला की आकाश आणि जमिनीच्या चीज वस्तूंना अल्लाहनं तुमच्या आवश्यकता आणि फायद्याच्या कामांसाठी लावलं आहे आणि उघडपणे आणि गुप्तपणे आपल्या भरपूर देणग्या तुमच्यावर पूर्ण केल्या. तरी देखील मानवांमध्ये बहुतेक असे नादान लोक आहेत जे अल्लाहविषयी कसल्याही ज्ञानाशिवाय बोलतात आणि सन्मार्गावर चालू इच्छित नाहीत आणि दिव्य ग्रंथाविना आपला वाद आणि हुज्जत जारी राखतात. अशा लोकांना जेव्हा देखील सांगितलं गेलं की अल्लाहनं जे अवतरित केलं आहे त्याचं अनुसरण करा, तेव्हा त्यांचं उत्तर हे असतं की आपल्या वाडवडिलांना आम्ही ज्या मार्गावर चालताना पाहिलं त्याच मार्गावर चालणार. ही मोठी विचित्र गोष्ट त्यांनी सांगितली. काय सैतानानं त्यांना भडकत्या आगीत जळण्यासाठी बोलावलं तरीही ते असाच मार्ग स्वीकारतील. ऐका, ज्यानं देखील आपला चेहरा अल्लाहकडे झुकवला आणि सत्कर्म करू लागला तर त्यानं एक मजबूत आधार धरला. समस्त कर्मांचा परिणाम अल्लाहच्या समोर पोहोचल्यावरच समोर येईल. आणि जो कोणी इन्काराचा मार्ग धरेल तर अशा लोकांच्या इन्कारानं तुम्ही दुःखी होऊ नका. शेवटी त्या सर्वांना आमच्याजवळ यायचं आहे. मग आम्ही त्यांना सांगू की ते कशा प्रकारची कर्म करून आले आहेत. निस्संदेह अल्लाह मनातील गुप्त भेदही जाणतो. आम्ही त्यांना इथे म्हणजे या जगात काही दिवसांकरता जीवनसामुग्री दिली आहे. मग त्यांना बेबस करून भयंकर कठोर अशा सजा यातनेत टाकून देऊ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशांना आणि जमिनीला कोणी निर्माण केलं, तेव्हा त्यांचं उत्तर असेल की अल्लाहनं. तुम्ही सांगा, स्तुती प्रशंसा अल्लाहकरिताच आहे. परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक नादान आणि मूर्ख आहेत. आकाशांमध्ये आणि जमिनीवर जे काही आहे सर्वच्या सर्व एकट्या अल्लाहचंच आहे. यात मुळीच शंका नाही की अल्लाह गनी म्हणजे बेपर्वा आहे आणि समस्त गुणविशेष राखणारा आहे. जमिनीवर जेवढे म्हणून वृक्ष आहेत त्यांच्या लेखण्या बनवल्या जाव्यात
आणि जेवढे समुद्र आहेत त्यांचा शाई म्हणून वापर केला जावा. मग आणखी 7 समुद्र त्यात मिसळले जावेत, तरी देखील अल्लाहची स्तुती प्रशंसा संपणार नाही. निस्संदेह अल्लाह प्रभावशाली आणि हिकमत राखणारा आहे. तुम्ही सर्वांना निर्माण करणं आणि मारून पुन्हा जिवंत करणं, अल्लाह करता एखादा मनुष्य निर्माण करणं आणि पुन्हा जिवंत करण्यापेक्षा जास्त मोठं काम नाही. निस्संदेह अल्लाह ऐकणारा आणि पाहणारा आहे. काय तुम्ही या गोष्टीवर विचार नाही केला की अल्लाहच रात्रीला दिवसात दाखल करतो आणि दिवसाला रात्रीत दाखल करतो. सूर्य आणि चंद्राला त्यानंच सेवेला लावलं आहे. एका निर्धारित वेळेपर्यंत प्रत्येकाला चालत राहायचं आहे आणि तुमच्या प्रत्येक कर्माची अल्लाहला खबर आहे. आता ही हकीकत सर्व प्रकारे सिद्ध आहे की अल्लाहच सत्य आहे, सच्चा आहे आणि अल्लाहच्या शिवाय हे लोक ज्यांना दुआ करताना पुकारतात ते अगदी चुकीचं आहे. आणि निस्संदेह अल्लाहच आलिशान आणि सर्वात महान आहे.